मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारोडकर पाटील. आज हे माझ्या कपाशीमध्ये फवारणी चालू आहे आणि त्यामध्ये साप बुरशीनाशक इबॅमॅक्टिन, कारण अळीचा प्रादुर्भाव जास्त आहे अभाळी वातावरणामुळे. इबॅमॅक्टिन घेतले आणि टाटामिडा घेतले आणि 13-0-45 घेतले. कारण मी हे खात दिलेले आहे. हे खात भेटायला कमीत कमी 8 दिवस लागतात कपाशीला. त्यामुळे 13-0-45 ची फवारणी घेतली आहे त्याच्यात. आणि पावसाचं वातावरण आहे, बारीक बारीक पाऊस चालू आहे, त्यामुळे त्यामध्ये मी स्टिकर सुद्धा वापरले आहे. हे एवढे प्रकारचे सर्व औषध वापरले आहे. आणि एक औषध, ते औषध आता जपान बरं थोडसा ग्रोथ रेग्युलेटर आणलं आहे, पोषक सुपर आहे. ते पोषक सुपर सुद्धा मारत आहोत. त्यामुळे काय होते, या कपाशीची ग्रोथ होते. आणि यावर्षी एल निनोचं वर्ष आहे, पाऊस काळ कमी आहे म्हणून सांगितलं आहे. त्याकरिता मी हे पोषक सुपरची मी निवड केली आहे. आणि त्यामुळे मुळ्या चांगल्या जातात, खोलवर जातात पाणी पाणी घेण्यासाठी. आणि पाऊस जरी कमी झाला तर काही कपाशीवर परिणाम होत नाही. आणि 15 दिवसही पाऊस लेट झाला तरी काही परिणाम होत नाही. आणि पनवटी कपाशी हिरवीगार आणि सुंदर ब्रँचिंग सुद्धा करते औषधांनी. आणि अशी सुंदर क्वालिटी तयार होते कपाशीची. आणि कपाशीचे वाण आहे कबड्डी आणि अंकुरची चालू तूर आहे, त्याच्यावर सुद्धा मी फवारणी घेणार आहे. कारण वातावरण अभावी असल्यामुळे अळीचा प्रादुर्भाव जास्त आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, शेतकरी सर्व मेहनत करतो पण त्याच्या हाती निराशा येते. कारण त्याचा जेव्हा माल निघते शेतामधून मार्केटमध्ये जाते, तर त्यावेळेस आपले केंद्र सरकार, चव्हाण मामा किंवा कृषी मंत्री जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे चव्हाण मामा, आणि आपल्या महाराष्ट्राचे जे आहे कृषी मंत्री दत्ता भरणे साहेब यांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं. आणि त्यांनी केंद्र सरकारला सुद्धा करावं की यावर्षी माझ्या शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याची मोदी साहेबांना कृपा करावी अशी विनंती करावं. आणि या कृषी मंत्री दत्तासाहेब भरणे आणि जवान मंत्री चव्हाण सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्यांनी सुद्धा मोदी साहेबांना चर्चा करावी की 4 वर्ष झाले शेतकऱ्यांना मालाला भाव भेटत नाही, या वर्षी तरी मालाला भाव द्या आणि बाहेरच्या देशातून माल आणणे बंद करा. कारण इथले शेतकरी दिवसेंदिवस हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगत आहे. कारण सर्व गोष्टीचा खर्च वाढला शेतीमध्ये. औषधी बियाण्यापासून सर्व याचे रेट वाढले, खताचे रेट वाढले, मजुऱ्या वाढल्या, सर्व वाढलं. आणि त्याच्या मालाला जर भाव भेटणार नाही तर काही उपयोग नाही. असे आहे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याची व्यथा. आता कर्जमाफी केली आहे मुख्यमंत्री साहेबांनी, चांगली गोष्ट आहे केली तर. पण त्यांना अजूनही बँकेमध्ये लिस्ट आल्या नाही. आणि त्यांना आता ज्यांची 2 लाखाच्या आतमध्ये कर्जमाफी आहे त्यांचे लवकरात लवकर कर्जमाफ करावे, बँकेला पैसा पाठवावे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी. करिता मी सर्व शेतकऱ्याच्या तर्फे आपल्याला मागणी करत आहोत, लवकरात लवकर जसं दत्ता भरणे मामांनी सांगितलं की 30 जुलैच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. आता बघू काय करतात. पण सर्व मुख्यमंत्री साहेबांच्या हातात आहे, फडणवीस साहेबांच्या हातात. ते करेल पूर्व दिशा आहे. असं आहे मित्रांनो, बघू आता काय होते तर कर्जमाफीचं. धन्यवाद मित्रांनो. माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करावे ही विनंती. आणि माझ्या शेतकरी राजाला सुखी समृद्ध करावे. चांगला सोयाबीनला, चांगला कापसाला भाव द्यावे. 11,000 रुपये कापसाला आणि सोयाबीनला 10,000 असा भाव द्यावा अशी मी गव्हर्नमेंटला, कृषी मंत्री साहेबांना, चव्हाण मामांना, दत्ता भरणे मामांना विनंती करतो सर्व शेतकऱ्यांतर्फे. शेतकरी मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारोडकर पाटील. आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना, शेतकरी बांधवांना, मजुरांना, माझ्या मित्रांना सर्वांना शुभेच्छा. आता मी हे साप बुरशीनाशक आणलेले आहे, त्याचा अर्धा किलोचं पॅकेट आहे, त्याच्यात 30 फोटो बनवले आहेत बघा या पॉकेटमध्ये. आणि 13-0-45 दाखव रे पॉकेट, 13-0-45. कारण माझ्या हे पॉकेट आणि पॉकेट पकड हाती. साप बुरशीनाशक 13-0-45, 13-0-45 याचे मी एका पॅकेटमध्ये 10 पंप आणि 2 पॅकेटमध्ये 20 पंपाचं औषध बनवलं. आणि हे साप बुरशीनाशक याचं सुद्धा बनवलं 30 पंपाचं. बघा मित्रांनो, अशा प्रकारे बकेटमध्ये मिसळलं. आणि अळीचं प्रमाण आहे, हिरवी अळी आहे, काही चितळी वाडी अळी आहे, त्यामुळे मी इमॅमॅक्टिन घेऊन राहिलो. ते पण 20 पंपाचं बनवून राहिलो. आम्ही असे बकेटमध्ये तयार करतो आणि नंतर डब्यानी पंपामध्ये. बंडूभाऊ नाही, अरे बंडूभाऊ त्या याच्यावर फोड चुंगलीवर, नाही तर याच्यावर डब्यावर खाली सांडण झाकण निघत नाही. आता निघालं बंडूभाऊला. आता बंडूभाऊ इमॅमॅक्टिन बेंजॉईट टाकत आहे चमच्यानी, कारण अळीचं प्रमाण जास्त आहे.
आणि अळीचं प्रमाण जास्त म्हणजे वातावरणामुळे. चम्मच 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 घ्या, टाका 20 चम्मच टाका बंडू. 20 चम्मच टाकून राहिलो त्यामध्ये. अशा प्रकारे आम्ही औषध बनवलं. ते डब्याचं दाखव, इकडून दाखव, इकडून नाव दाखव. इमॅमॅक्टिन बेंजोएट आहे हे. आणि हे आहे कृषी रसायन कंपनीचं. बघा मित्रांनो, आता मी या माझ्या कपाशीच्या शेतामध्ये फवारणी घेणार आहोत. आणि स्टिकर सुद्धा आणलेला आहे. स्टिकर दाखव बरं. स्टिकर आहे त्यामध्ये. मी स्टिकर आता आहे बंडू भाऊ टाकत आहे त्यामध्ये. आणि दाखव, हे पावसाचं वातावरण, बारीक बारीक पाऊस येऊन राहिला, त्यामुळे मी UPL कंपनीचं ड्रायव्हिंग गोल्ड हे आणलेलं आहे. बघा मित्रांनो, आणि हे सर्व याची आता शेवटी टाका लागते स्टिकर. हे औषधं एक एक डब्बा टाकल्यानंतर. आणि हे इथे माझे 5 पंपा चालू आहे. सोयाबीन मधली फवारणी झाली आणि आता कपाशीमध्ये फवारणी करतात. त्यासाठी दुसरे छोटे नोजल आणलेले आहे 300 वाले. कारण कपाशीची झाड छोटी आहे सध्या. ज्यावेळेस मोठे होईल त्यावेळेस आम्ही मोठा नोजल लावू. आज 5 पंप लावू. कारण पाऊस येण्याची शक्यता आहे आजची 29 तारीख. कारण आजपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे फवारणी मारत नाही. कारण अवाळी वातावरण आहे, त्यामुळे अळीचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता आहे मित्रांनो. हे 5 पंप चालू आहे माझ्या शेतामध्ये. बघा बंडूभाऊ, बरोबर स्टिकरचे आले, पाडा छिद्र.